मासिक पाळीचे पुरुष बळी. शीर्षक वाचून तुम्ही हादरला असाल, पण हे सत्य आहे. संपूर्ण भारतात दर वर्षाला 5,000 सफाई कामगार, जे हंगामी काम करणारे कामगार असतात, एखाद्या कंत्राटदाराकडे 500 रुपये हजेरीवरती दिवसभर काम करणारे कामगार आणि कुठल्या तरी झोपडपट्टीत राहणारे असतात. अशा कामगारांना हाताशी धरून हाऊसिंग सोसायटीमध्ये एखाद्या गटाराचा चेंबर किंवा नाल्याचा चेंबर चॉक झाला असेल तर तो साफ करण्याचे काम असे कामगार करत असतात. एखादा दारूचा पेक पोटात घालून हे अशा मेन हॉलमध्ये खाली उतरतात. कधीकधी अशा चेंबरमध्ये मिथेल गॅस तयार झालेला असतो. तेथे गुदमरून अशा कामगारांचा मृत्यू होतो. पनवेलमध्ये तर एका वेळेला 3 कामगार असेच उतरले आणि बराच वेळ आले नाही, म्हणून त्यांचा कंत्राटदार, जो स्वतः इंजिनियर होता, तो सिडकोचा कंत्राटदार मस्कर भाऊ म्हणून फेमस होता, तो सुद्धा आतमध्ये गुदमरून मेला. नाका कामगारांना ड्रेनेज चोकअप होण्याची कारणे विचारली असता त्यांची उत्तरं ठरलेली असतात. मासिक पाळीच्या वेळी महिला ज्या सॅनिटरी पॅड वापरतात ते बहुतेक वेळा संडासमध्ये टाकून फ्लश चालू करतात. फ्लशमुळे साधारण कोरडे असलेले सॅनिटरी नॅपकिन पॅड पाईपमधून खाली उतरते. जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूस मोठ्या आकाराचा होत नाही तोपर्यंत तो पुढे पुढे प्रवास करत जात असतो. मात्र त्याचा प्रवास सुरू असताना वाटेमध्ये चेंबरच्या पाईपमध्ये त्याचा आकार पाणी झिरपून मोठा होतो व तो काढण्यासाठी चेंबरमध्ये मेन हॉलमध्ये कंत्राटी कामगार उतरतात. कधीकधी तर चेंबर 8 फूट उंच असतो व तोंड शिगोशीग भरलेला असतो. अशा वेळेला कामगार खाली उतरून नाक दाबून चेंबर साफ करण्याचे फोटो व्हायरल झालेले असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे कधीकधी त्या कापसाभोवती येऊन इतर प्लास्टिकचे तुकडे, कंडोम, गुटख्याची पाकिटे जमावून चेंबर जाम झालेले असतात. हे प्रमाण 99% असते. 1% उंदीर किंवा घुशीने माती काढल्यामुळे चेंबर जाम होतात. आपणास कल्पना नसेल, दरवर्षी भारतात किमान 4,500 ते 5,000 कामगार चेंबर साफ करताना मेन हॉलमध्ये गुदमरून मेले आहेत. आणखी एक उदाहरण देतो. भारतात सर्वात स्वच्छ पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणारा पेट्रोल पंप संगमेश्वर धामणी येथे असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला तो आहे. इतका स्वच्छ पेट्रोल पंप पाहून बरेच लोक आपली गाडी त्या पंपावरती घेऊन जातात. त्या पंपावर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची मी एकदा मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला, तुम्ही एवढा पेट्रोल पंप परिसर, प्रसाधनगृह स्वच्छ करता, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त होतो? तर त्यांनी मला सांगितले, सर्व साफ करताना कोणताच त्रास होत नाही. मात्र प्रवासी महिला सॅनिटरी नॅपकिन पॅड टॉयलेटमध्ये टाकून जेव्हा फ्लश चालू करतात तेव्हा तो पॅड ड्रेनेजमध्ये जाऊन अडकतो. ड्रेनेज चोकअप होतो. तो साफ करताना खूपच त्रास होतो. सबब, आज आपण हा लेख सर्वत्र पाठवा व भाषांतरित करा आणि आज निर्धार करा, यापुढे सॅनिटरी नॅपकिन पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकणार आणि मासिक पाळीपासून जीव गमावणाऱ्या गरीब नाका कामगारांच्या पत्नीला विधवा होण्यापासून वाचवणार. त्यांच्या मुलांना पोरकं अनाथ होऊ देणार नाही, असा संकल्प करूया. जर काही चुकलं असेल तर माफ करा, ही विनंती. माझा नाका कामगारांसाठी जर मला मनातून शिव्या दिल्या, फोनवर जरी शिव्या दिल्या, तरी त्या घेण्याची तयारी माझी आहे. हात जोडून विनंती, यापुढे आपण चांगले वागूया आणि मासिक पाळीचे पुरुष बलिदान थांबवूया. लेख आवडला असेल तर सामाजिक जाणीव जागृत ठेवून नावासहित लेख पुढे पाठवा. आपला सुरेंद्र नेमळेकर, रायगड जिल्हा नाका कामगार संघटना अध्यक्ष, 9404135619. लेख आवडला असेल तर नक्की